नमस्कार हुजूरपंथी सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, माझा नमस्कार आहे तुम्हाला. मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रभाग 4 मधून उमेदवार आहे. माझं चिन्ह आहे पंजा. काय सांगाल आपल्या प्रभागामध्ये नेमके कोणकोणती समस्या आपल्याला लक्षात येते काय? तशा समस्या भरपूर आहे. जर एक समस्या असेल तर मी त्याच्याबद्दल बोलू शकतो, पण इतर समस्या अनेक आहे. ज्या प्रभागात ज्या घराच्या बाजूला किंवा ज्या घराच्या समोर आम्ही कुणाला पण विचारलं तर ते लोक समस्याचं निवारण झालंच नाही म्हणते आणि समस्याकडे बोट दाखव. जसं की जसे इथं 4 बालवाड्या म्हणजे अंगणवाड्या बनवल्या गेल्या होत्या. 4 अंगणवाड्यापैकी फक्त 2 अंगणवाड्या चालू आहे, बाकीच्या अंगणवाड्या बंद आहे. जसं का आपण नाही का ताडोबाच्या जंगलात राहतो, आपण लहान मुलं अंगणवाडीत पाठवतो त्यांच्या भरोशावर की शासनाने जो उपक्रम आणला आहे, लहान मुलांचं संगोपन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, पालन पोषण झालं पाहिजे, त्यांना जे टीका करण्याची माहिती मिळाली पाहिजे, महिलांचं संगोपन चांगलं पाहिजे, या माहितीसाठी अंगणवाडीत राहिली आहे. पण त्या अंगणवाडीमध्ये असं वाटतं की आपण मूलकडे गेलो जंगलामध्ये, तर जंगल उभं आहे त्याच्या कंपाऊंड मध्ये. तिथं म्हणजे ना स्वच्छता आहे, ना सुरक्षा आहे, ना काही. कोणता साप विचू त्या पोराला चावणार, अशा भरपूर गोष्टी आहेत. आजही तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथे समीक्षा करू शकता की मी खोटं बोलताय की खरं बोलताय. तिथं खूप कचरा वाढलेला आहे. याच्याकडे शासनाचं कुणाचंच लक्ष नाही. ही एक समस्या झाली. तसेच गावातील 15 वर्षापासून सांगताय, आमदार असो की कोणते नेते मंडळी असो, इलेक्शनच्या वेळेस हेच बोलतात की आम्ही सगळे ओपन स्पेस जेवढे की आहे सगळे सुशोभित करणार, सौंदर्य करणार, याच्यासाठी आम्ही इतका फंड आणला, इतका फंड आणला. फक्त इलेक्शन पुरतं असते, त्याच्यावरती काहीच नसते. आता जी सत्तेची परिस्थिती आहे, कुठलाही ओपन स्पेस हा डेव्हलप केलेला नाहीये. याबद्दल माझा एक इंटरव्ह्यू केला आहे, तिथं सांगितलंय की या ओपन स्पेसला ज्या जीर्ण बिल्डिंग झाल्या होत्या आजपर्यंत ज्या पाडल्या शासनाने, त्या बिल्डिंगचा भर त्या ओपन स्पेस मध्ये टाकण्यात यावा आणि तो भर टाकल्यामुळे ते ओपन स्पेस डेव्हलप होणार. एवढी गोष्ट विनंती केली होती, त्याच्याचे निवेदन दिले. पण तिथल्या काही ठेकेदारांनी, काही शासनाच्या माणसांनी, काही ज्या सत्ताधारी पक्षांनी आपापल्या जागेवर तो भर टाकला आणि आपापले जागा, स्वतःच्या प्रायव्हेट जागा डेव्हलप केल्या. म्हणजे पैसा गव्हर्नमेंटचा, सगळं समस्या जनतेची जशी का तशी. फक्त जे नेते आहेत, कोणत्या शासनाचे ठेकेदार आहेत, त्यांनी आपले कामं केले. आपला विकासाचा विजन काय? माझा विकासाचा विजन आहे की माझ्याकडे ज्या ज्या समस्या आल्या माझ्या प्रभागातून किंवा भूगोलच्या, मी एका प्रभागापुरता मर्यादित नाही. मला ज्या ज्या समस्या दिसणार त्या प्रदूषणाच्या असो, बेरोजगारीच्या असो, नाल्यांच्या असो, रस्त्यांच्या असो, स्वच्छतेच्या असो, शिक्षणाच्या असो, किंवा सगळ्यात जास्त समस्या असेल तर इथली मेडिकल. तर मेडिकल हॉस्पिटल आपलं बनलंय, 3 वर्षापासून धूळ खात आहे. त्याच्याकडे पुण्यात शासनाच्या अधिकाऱ्याचं किंवा नेत्याचं लक्ष नाहीये. त्याच्यावर कोणती कारवाई केल्या जात नाहीये आणि ते सुरूही केल्या जात नाहीये. पेशंट मरत आहे, मरू द्या म्हणते. एक मत मेल्यानं आमचं काही बिघडत नाही. 2 लोक इथं तसंही त्यांना वाटते नेत्यांना की सरकारी दवाखान्यात येते, गरीब माणूस येते, तो गरीब मेला किती किंवा जिवंत राहिला किती, इलेक्शनच्या वेळेस त्याला 2000 दिले का त्याचं मत आपल्याला येईल. तो समस्या मांडत नाही आणि तो 2000 विकला जातो, असंच त्यांचं बंद आहे. त्याच्यामुळे माझी सगळ्या समाजाला किंवा सगळ्या प्रभागाच्या नेत्या म्हणजे मतदारांना विनंती आहे, हात जोडून, यावेळेस योग्य उमेदवार निवडा. योग्य, जो तुमची जाण राखणार, तुमच्या समस्याकडे लक्ष देणार. नमस्कार. नमस्कार, मी केतकी चेतन घोरपडे, प्रभाग क्रमांक 4 काँग्रेस पक्षाकडून आहे. काय सांगाल ताई, आपल्या प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या आहे आणि त्याचं निराकरण कशा प्रकारे आपण करणार? आमच्या प्रभागातून जी नालीची समस्या खूप आहे. आता मी प्रत्येक डोर टू डोर व्हिजिट केलेले आहे. प्रत्येक लोक सांगतात की काही काम केलेले नाही. पण आमच्याकडून तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर आमचे काम करेल, म्हणून आम्हाला सगळेजण सांगतात. चॅनलच्या माध्यमातून आपले जे पुष्कर आपल्याला बघत आहे, पुष्कळ लोक, जनता जे बघत आहे, त्यांना काय एक आवाहन असणार आहे येणाऱ्या निवडणुकीच्या? नमस्कार, मी केतकी चेतन घोरपडे, काँग्रेस पक्षाकडून उभी आहे, प्रभाग क्रमांक 4 मधून. माझ्या याच्यामध्ये गजानन मासिरकर आणि नगराध्यक्ष मधून दीप्तीताई सोनटक्के यांना आमच्या तिघाला बहुमताने विजयी करा. नमस्कार.